नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये या प्रॅक्टिसचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मोठ्या राज्यांच्या श्रेणीत सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य हा पुरस्कार कोणत्या राज्याने पटकावला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच आपल्या महाराष्ट्राने हा पुरस्कार पटकावला आहे. अलीकडेच हा पुरस्कार केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वीकारला आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत राज्यात आतापर्यंत 31,746 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यापैकी 17,786 प्रकल्प हे महिला उद्योजकांचे आहेत. म्हणजेच यात महाराष्ट्रातील महिला उद्योजकांचा हा 56% हिस्सा आहे. पर मोठ्या राज्यात तर आपल्या महाराष्ट्राने हा पुरस्कार पटकावला, पण छोट्या राज्याच्या श्रेणीत हा पुरस्कार कोणत्या राज्याने पटकावला? तर त्रिपुरा या राज्याने हा पुरस्कार पटकावला आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेविषयी सांगायचं झालं तर या योजनेची सुरुवात 2020-21 मध्ये करण्यात आली असून ही योजना केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयामार्फत राबवली जाते. याचा उद्देश काय? तर असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे औपचारिकीकरण व आधुनिकीकरण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आणि मित्रांनो, या योजनेअंतर्गत पात्र प्रकल्पांना खर्चाच्या 35% क्रेडिट लिंक भांडवली अनुदान दिलं जातं. किती टक्क्यापर्यंत? तर 35% हा पॉइंट लक्षात ठेवा. या योजनेअंतर्गत 35% क्रेडिट लिंक भांडवली अनुदान दिलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. देशातील पहिले औपचारिक आणि सर्वसमावेशक राष्ट्रीय दहशतवाद विरोधी प्रहार हे धोरण कोणत्या मंत्रालयाने सुरू केलं? तर प्रहार हे दहशतवाद विरोधी धोरण गृह मंत्रालयाने सुरू केलं आहे. हे धोरण फेब्रुवारी महिन्यातच लॉन्च करण्यात आलं व अलीकडेच आता 9व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेचं आयोजन नवी दिल्लीत करण्यात आलं होतं. आणि या परिषदेदरम्यान अमित शहा यांनी प्रहार योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिल्यामुळे सध्या प्रहार चर्चेत आहे. यासाठी आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं की प्रहार हे दहशतवाद विरोधी धोरण असून हे धोरण गृह मंत्रालयाने सुरू केलं. आणि याबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवा, यंदाच्या 9व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेचं उद्घाटन अमित शहा यांनीच केलं असून ही परिषद कुठे पार पडली? तर नवी दिल्ली येथे ही परिषद पार पडली. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. प्रो गोविंदा लीग 2026च्या 4थ्या हंगामाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर आता प्रो गोविंदा लीग 2026च्या 4थ्या हंगामाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून सूर्यकुमार यादव यांची निवड करण्यात आली आहे. T20 क्रिकेट फॉर्मॅटसाठी प्रसिद्ध असणारे सूर्यकुमार यादव आता प्रो गोविंदा लीग या खेळाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून काम पाहतील. मित्रांनो, यंदाच्या या प्रो गोविंदा लीगचं उद्घाटन 25 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला असून ही स्पर्धा 27 ऑगस्ट पर्यंत चालेल. या स्पर्धेत एकूण 16 गोविंदा पथक सहभागी झाले आहेत. बरं, आपल्याला असं विचारलं की यंदाच्या प्रो गोविंदा लीगचा मॅस्कॉट काय? तर लगेच नोट करून घ्या. या मॅस्कॉटचं नाव बिट्टू बॉस असं आहे. काय आहे? तर बिट्टू बॉस असं या मॅस्कॉटचं नाव असून हा मॅस्कॉट चित्ता या प्राण्यावर आधारित आहे. पुढील प्रश्न. मित्रांनो, अलीकडेच ई श्रम या पोर्टलला 5 वर्षे पूर्ण झाली असून आपल्याला या प्रश्नात या ई श्रम पोर्टल संबंधितच विधानांचा अभ्यास करायचा आहे. यातील पहिलं विधान पहा. ई श्रम पोर्टलची सुरुवात 26 ऑगस्ट 2021 रोजी करण्यात आली. विधान बरोबर आहे. या पोर्टलची सुरुवात 26 ऑगस्ट 2021 रोजीच करण्यात आली व यंदाच्या 26 ऑगस्टला याला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. दुसरं विधान पहा. या पोर्टलवर प्रत्येक नोंदणीकृत कामगाराला 16 अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर दिला जातो. मित्रांनो, हे विधान चुकीचं आहे, कारण यात प्रत्येक नोंदणीकृत कामगाराला 16 अंकी नसून 12 अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर दिला जातो. लक्षात ठेवा, किती अंकी? तर 12 अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर. शेवटचं विधान पहा. या पोर्टलवर 18 ऑगस्ट 2026 पर्यंत 31.89 कोटी कामगारांची नोंदणी झाली. आता हे वाक्य पक्क लक्षात ठेवा. वन लायनरमध्ये सुद्धा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 18 ऑगस्ट 2026 पर्यंत या ई श्रम पोर्टलवर 31.89 कोटी कामगारांची नोंदणी झाली आहे. यातील सी विधान सुद्धा बरोबर आहे. आपल्याला योग्य विधाने ओळखायची असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ए व सी हे दोन्ही विधान योग्य आहेत.
बरं, ई श्रम पोर्टल हे कोणी विकसित केलं? तर नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरद्वारे हे ई श्रम पोर्टल विकसित करण्यात आलं. सध्या यात नोंदणी झालेल्या एकूण कामगारांपैकी 54.28% महिला आणि 45.72% पुरुष कामगार आहेत. यातही महिला कामगारांची संख्या जास्त आहे. लक्षात ठेवा, किती टक्के महिला आहेत? तर 54.28% महिला आहेत. आणि सर्वाधिक नोंदणी ही 18 ते 40 वर्षे वयोगटातील तरुण कामगारांची झाली. ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. आता हा प्रश्न पहा. अलीकडेच कायदेशीर व्यक्ती म्हणून मान्यता देण्यात आलेली थमीरबारानी किंवा ताम्रपर्णी नदी कोणत्या राज्यात आहे? कोणती नदी? तर थमीरबारानी असं हिचं नाव असून हिला ताम्रपर्णी या नावानं देखील ओळखलं जातं व ही नदी तामिळनाडू या राज्यात आहे. अलीकडेच मद्रास उच्च न्यायालयाने या नदीला तिच्या सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वामुळे कायदेशीर व्यक्ती म्हणून मान्यता दिली आहे. आता या निर्णयानंतर न्यायालयाने नदीत विसर्जन आणि इतर वस्तू टाकण्यासही बंदी घातली आहे. फक्त या नदीत अस्थि विसर्जनास मान्यता असेल. या निर्णयाच्या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती जी.आर. स्वामीनाथन व न्यायमूर्ती बी. पुगलेंदी यांचा समावेश होता. तामिळनाडू राज्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. 16व्या भारतीय अवयवदान दिनानिमित्त सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्काराने तामिळनाडू या राज्याला सन्मानित करण्यात आलं व अलीकडेच भारतातील पहिलं स्कोप 2 उत्सर्जन मुक्त बंदर हे तामिळनाडूमधील विओ चिदंबरनार बंदरच ठरलं आहे. अखिल भारतीय उच्च सर्वेक्षण अहवालानुसार तामिळनाडू हेच राज्य उच्च शिक्षणातील सकल नोंदणी गुणोत्तरात अव्वल ठरलं व प्लांट सेल फर्मेंटेशन टेक्नॉलॉजीवरील भारतातील पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना तामिळनाडूमधील चेन्नई या शहरात करण्यात आली. भारतातील पहिला 3D प्रिंटेड कृत्रिम प्रवाळ प्रोजेक्टसुद्धा तामिळनाडू याच राज्यानं लॉन्च केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अजय कुमार यांची कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर आता अजय कुमार हे इराक या देशातील भारताचे पुढील राजदूत बनले आहेत. अजय कुमार हे यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत होते व आता ते इराकमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्य करतील. याआधी इराकमध्ये भारताचे राजदूत म्हणून सोमेंदू बागची हे कार्यरत होते व आता अलीकडेच त्यांची नियुक्ती स्वित्झर्लंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून करण्यात आली व त्यांच्या जागी अजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. मित्रांनो, आता हाच प्रश्न आपण 15-20 दिवसांनी सोडवला की आपल्याला इराक की स्वित्झर्लंड असं कन्फ्युजन निर्माण होतं आणि असं कन्फ्युजन न निर्माण होण्यासाठी आपल्याला या प्रश्नांची प्रॅक्टिस करत राहावी लागेल. आणि तुम्हाला या प्रश्नांची प्रॅक्टिस करता यावी यासाठी आपण एक्झाम जागर ही वेबसाईटसुद्धा सुरू केली आहे. यावर तुम्ही डेली करंट अफेअरची प्रॅक्टिस ही फ्री करू शकता. फक्त तुम्हाला तुमच्या सर्च इंजिनमध्ये जाऊन एक्झाम जागर एवढं सर्च करायचं आहे. तेथे तुम्हाला आपली वेबसाईटसुद्धा मिळून जाईल. खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपण आपल्या वेबसाईटची लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करा आणि या डेलीच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करून आपली ॲक्युरेसी वाढवा. एक्झाममध्ये ॲक्युरेसीच महत्त्वाची राहते व ही ॲक्युरेसी फक्त सरावानेच येते. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्याने ऑपरेशन तुफान राबवलं? तर हे जे ऑपरेशन तुफान आहे हे केरळ या राज्यानं राबवलं आहे. या ऑपरेशनचा उद्देश काय होता? तर राज्यातील अंमली पदार्थांची तस्करी व ड्रग माफिया नष्ट करणे या उद्देशाखाली हे ऑपरेशन केरळ पोलिसांनी राबवलं व या ऑपरेशनमध्ये विशेषतः सिंथेटिक ड्रग आणि ड्रग तस्करी नेटवर्कवर लक्ष करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. ग्रामीण विकास विभागाच्या सचिवांच्या हस्ते भारतातील पहिल्या ग्रामीण उद्यम तांत्रिक बुलेटिनचं प्रकाशन करण्यात आले. तर आता या बुलेटिनचं नाव काय हेच आपल्याला सांगायचं आहे. इमेजवरून तुमच्या लक्षात आलंच असेल, या बुलेटिनला संकल्पशक्ती असं नाव देण्यात आलं आहे व विशेष बाब म्हणजे हे भारतातील पहिलंच ग्रामीण उद्यम तांत्रिक बुलेटिन आहे. अलीकडेच जागतिक उद्योग दिनाचे औचित्य साधून केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने राष्ट्रीय उद्योजकता मोहीम 2ची सुरुवात केली व या कार्यक्रमाअंतर्गतच हे बुलेटिन सुद्धा लॉन्च करण्यात आलं आहे. ही जी राष्ट्रीय उद्योजकता मोहीम आहे ही मोहीम दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान अंतर्गत सुरू करण्यात आली व ही मोहीम पुढील 3 महिने म्हणजेच 21 नोव्हेंबर 2026 पर्यंत चालेल. आता हा प्रश्न पहा. भारतातील पहिला लष्करी वैद्यकीय विभाग कोणत्या शहरात सुरू करण्यात आला? तर आता भारतात प्रथमच लष्करी वैद्यकीय विभाग सुरू करण्यात आला असून याची सुरुवात लखनौ या शहरात करण्यात आली. मागील महिन्यातच याचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं व हा विभाग लखनौ येथील कमांड हॉस्पिटलमध्ये स्थापन करण्यात आला. भारताचा हा पहिलाच पूर्णपणे लष्करी वैद्यकावर लक्ष केंद्रित करणारा समर्पित शैक्षणिक आणि कार्यात्मक विभाग असून याचा उद्देश युद्धभूमीवरील जखमी सैनिकांना त्वरित आणि प्रभावी वैद्यकीय मदत सुनिश्चित करणे हा आहे. याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्यात त्या आपण एकदा रिवाइज करून घेऊया. देशातील पहिलं
विशेष न्यूरो ऑन्कॉलॉजी पुनर्वसन केंद्र हे आपल्या मुंबईत सुरू करण्यात आलं. भारताची पहिली सर्वाधिक उंचीवरील वन्यजीव सफारी लडाख. भारतातील पहिल्या प्रकृती ज्ञानधाम या पर्यावरण शिक्षण केंद्राचं लोकार्पण लखनौ. एशियातील पहिली डेझर्ट थीम असलेली ड्राईव्ह थ्रू नाईट सफारी गुजरात येथे विकसित करण्यात येत आहे. भारताचा पहिला दूरसंचार उत्पादन विभाग ग्वालेर येथे सुरू करण्यात आला. तर भारतातील पहिली स्पेस एक्सप्लोरेशन गॅलरी ही भोपाळमध्ये स्थापन करण्यात आली. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. 2026 मधील जागतिक जल सप्ताह कधी साजरा करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 23 ते 27 ऑगस्ट दरम्यान हा जागतिक जल सप्ताह साजरा करण्यात आला. यंदाच्या स्टॉकहोम येथे आयोजित जागतिक जल सप्ताह 2026 मध्ये ग्रामीण विकास मंत्रालयाने भारताचं प्रतिनिधित्व केलं व यंदाची या सप्ताहाची थीम काय होती? तर वॉटर फॉर पीपल अँड प्रोग्रेस अशी या सप्ताहाची थीम होती. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, मिस युनिव्हर्स इंडिया 2026चं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच केजिया लिझमेजो या केरळच्या 19 वर्षीय सौंदर्यवतीने ही स्पर्धा जिंकली आहे. यात फर्स्ट रनरअप तामिळनाडूच्या वैष्णवी गणेश तर सेकंड रनरअप या अनुश्री सातवलेकर बनल्या आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. महाराष्ट्राचे नवे लोकायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. ठीक आहे, पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.